Hello students, welcome back to Prose section, that is 1.4 Big Data, Big Insights. Students, do you know that your every act on computer, mobile, internet, etc. is recorded, tracked and monitored? I think you are confused by the thought that how is it possible? But nowadays it is possible. Your every tweet, WhatsApp message, photo, Google search is now being tracked and recorded, creating huge large store of information, and it is called as big data. So today we are going to learn one of the most important topics and technological lesson, that is big data, big insights. Firstly, we are going to see what is a data. या ठिकाणी डेटा म्हणजे काय हे आपण अगोदर पाहूयात. See, data is a collection of facts or set of information which is collected in the form of numbers, words, observations, managements, records, or just a description of things. या ठिकाणी डेटा म्हणजे फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थितीचा किंवा माहितीचा केलेला एक संग्रह आहे. ही माहिती संख्या, शब्द, एखादे मोजमाप, निरीक्षण, लिहिलेला अहवाल या कोणत्याही गोष्टीचे वर्णन किंवा त्याचा संग्रह म्हणजे डेटा होय. या ठिकाणी डेटा म्हणजे काय तर माहितीचा संग्रह. आता ही सर्व जी संग्रहित केलेली माहिती आहे, मग ती कम्प्युटरवरती असेल, इंटरनेटवरती असेल, तर ही या ठिकाणी या कम्प्युटर इंटरनेटमध्ये सेव्ह केली जाते पहा. आणि या सेव्ह केलेल्या माहितीमध्ये काय काय असू शकते तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणजे तुम्ही केलेला ईमेल असेल किंवा चार्ट, फोटो, व्हिडिओज किंवा ऑनलाईन शॉपिंग असेल इत्यादी गोष्टींचा समावेश या डेटामध्ये केला जातो. म्हणजेच डेटा हा संग्रहित केला जातो. ही जी माहिती आहे ती काय केली जाते, संग्रहित केली जाते, साठविली जाते आणि त्याच्या उपयुक्ततेनुसार म्हणजेच युजफुलनेसनुसार हा जो डेटा आहे सेव्ह केलेला तो काय केला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो म्हणजेच यूज केला जातो. सो नाव सी व्हॉट इज बिग डेटा. आता या ठिकाणी डेटा म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आता बिग डेटा म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. सो सी व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा इज यूज्ड टू डिस्क्राईब अ मॅसिव्ह व्हॉल्यूम म्हणजेच मोठ्या प्रमाणावर साठवलेली माहिती. इट इज बोथ स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड. देअर आर टू टाईप्स ऑफ बिग डेटा. फर्स्ट वन इज ह्युमन जनरेटेड म्हणजेच मानवनिर्मित डेटा. फॉर एक्झाम्पल ईमेल, फेसबुक, चॅट्स, ट्विटर, व्हॉट्सअप और ऑनलाईन परचेसेस. देन द सेकंड टाईप दॅट इज कम्प्युटर जनरेटेड. यामध्ये मानवाचा हस्तक्षेप फार कमी असतो. फॉर एक्झाम्पल CCTV फुटेज. कम्प्युटर जनरेटेडची एक्झाम्पल्स CCTV फुटेज, सॅटेलाईट, वेबसाईट्स अँड ट्रॅफिक. म्हणजे डेटा किंवा बिग डेटा हा असा एक घटक आहे की जो काही ठिकाणी रेकॉर्ड केला जातो, म्हणजेच नोंदविला जातो, साठवला जातो आणि त्याची माहिती किंवा उपयुक्तता वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. हाच विषय आपल्याला प्रेझेंट प्रोस लेसन दॅट इज बिग डेटा बिग इन्साईट या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. सी पेज नंबर 36. व्हॉट इज बिग डेटा. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits,
You name it and everything has changed 360 degrees. म्हणजे बिग डेटामुळे मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बिग डेटामुळे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टींवर परिणाम झालेला दिसून येतो, जशा की या ठिकाणी आवर फूड हॅबिट्स, हेल्थकेअर, ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परसूट्स म्हणजेच वैज्ञानिक उपक्रम या आणि अशा अनेक बाबतीत प्रचंड बदल झालेला दिसतो. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. म्हणजे आपल्याकडे जो काही मॅसिव्ह डेटा उपलब्ध आहे, तर हा जो बिग डेटा की ज्यामुळे अद्भुत असे बदल घडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. म्हणजे व्हॉट्सॲपवरती, फेसबुकवरती आपण ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो त्या सर्व म्हणजेच ऑनलाईन ॲक्टिव्हिटी आपण ज्या करत असतो त्या सर्वांची काय होते, रेकॉर्ड म्हणजे नोंद होते, मॉनिटर्ड म्हणजे त्याचं परीक्षण केलं जातं आणि एनालाइज्ड म्हणजे त्याचं विश्लेषण केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेटाचं कलेक्शन केलं जातं. लेट मी गिव यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माईट बी. या ठिकाणी हा जो संग्रहित केलेला डेटा आहे तो किती प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो, तर त्याचंही मोजमाप केलं जातं. पहा, तर डेटा हा कशा प्रकारे मोजला जातो. म्हणजेच वेगवेगळ्या माध्यमामधून कलेक्ट केलेला डेटा याची साठवणूक केली जाते. ती कशामध्ये केली जाते, तर पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्समध्ये. सी द नेक्स्ट लाईन. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records or millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून कलेक्ट केलेला डेटा याची साठवणूक ही पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्समध्ये केली जाते. पाहता या ठिकाणी पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट म्हणजे काय. वी नो दॅट अ बाईट कन्सिडर्ड ॲज अ युनिट ऑफ मेमरी साईज. पाहता या ठिकाणी बाईट हे मेमरी साईजचं काय आहे, युनिट आहे. कम्प्युटरमध्ये किंवा इंटरनेटवरती जी डिजिटल माहिती आहे ती स्टोअर करण्यासाठी जी मेमरी वापरली जाते त्याच्या एककास म्हणजेच युनिटला काय म्हणतो आपण, बाईट असं म्हणतो. सुरुवात ही बाईटनं होते आणि त्यानंतर KB, MB, GB, TB, नंतर पेटाबाईट्स, एक्झाबाईट्स, त्यानंतर झेटाबाईट्स आणि सर्वात शेवटी योटाबाईट्स. अशा प्रकारे या माहितीचं मोजमाप केलं जातं. म्हणजेच मानवाच्या माध्यमातून निर्माण होणारा हा जो डेटा आहे तो पेटाबाईट आणि एक्झाबाईटमध्ये सेव्ह केला जातो. डेटा कॅन बी पेटाबाईट्स ऑर एक्झाबाईट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे मिलियन्स म्हणजे लक्षावधी लोकांच्या विविध स्रोतामधून, बिलियन्स टू ट्रिलियन्स, बिलियन्स म्हणजे कोट्यावधी आणि ट्रिलियन्स म्हणजे अब्जावधी. तर या ठिकाणी असा हा कोट्यावधी, अब्जावधी ज्या काही नोंदी आहेत त्या पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्समध्ये सेव्ह केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, mobile data and so on. The data available to industries and companies is enormously
increasing in volume, variation, velocity, veracity and value. That is 5 V's. या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामधून निर्माण होणारा डेटा त्याचे वर्गीकरण हे 5 V's मध्ये केले जाते. And the 5 V's are the first one, that is volume. Volume म्हणजे आकार. Then velocity. Velocity म्हणजे गती. Variation म्हणजे विविधता. Veracity म्हणजे त्यामधील असणारा ट्रुथ और सत्यता. आणि लास्ट वन दॅट इज व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे मूल्य. यामध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते. जो उपलब्ध डेटा आहे त्याचं 5 V's मध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. इफ वी वॉन्ट टू क्लासिफाय एनी डेटा ॲज द बिग डेटा, देर इज अ फर्स्ट स्टेप. वी कॅन डू इट विथ द हेल्प ऑफ 5 V's. म्हणजेच एखाद्या डेटाचं बिग डेटामध्ये वर्गीकरण करत असताना या 5 V'sच्या माध्यमातून आपल्याला करता येते. सच अ बिग डेटा इज easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. So see the meaning of this line. Though big data is easy to get, but if it is so massive, म्हणजे बिग डेटा हा मिळवणं सोपं आहे, पण तो इतका प्रचंड आहे की तो हाताळणे अलीकडील संगणक प्रणालीला काय झालं आहे एक आव्हान ठरलेलं आहे. आणि अशा डेटाची माहिती किंवा विश्लेषण करणारे जे ॲनालिटिक्स आहेत त्याला विश्लेषक असं आपण म्हणतो, तर यांना यामध्ये वेगळ्या पद्धतीचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे की जे अगोदर आपल्याला अशक्य होते. बिग डेटा ॲनालिटिक्स, दॅट इज बिग डेटा ॲनालिटिक्स प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या डेटाचे वर्गीकरण केले जाते. त्याचे विश्लेषण करून नेमकी कोणती माहिती पुढे आलेली आहे किंवा हे त्यांना काय झालं आहे सांगता येते आहे. फॉर एक्झाम्पल, हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस यानुसार बिग डेटाचे ॲनालिटिक्सकडून विश्लेषण केले जाते. बिग डेटा ॲनालिटिक्स is a complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि अशा प्रकारे हा प्रचंड असा जो साठा आहे त्याचा फायदा वेगवेगळ्या कंपन्या मिळवण्याचा प्रयत्न करतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. इट्स नॉट the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. म्हणजे एखाद्या कंपनीकडे डेटा किती आहे यापेक्षा त्याचा वापर म्हणजेच त्याचं विश्लेषण कसं केलं जातं हे महत्त्वाचं आहे. ओके, सी द रिमेनिंग पार्ट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.